दापोली तालुक्यातील घिमवणे येथील गजानन महाराज मंदिरात प्रतिवर्षीप्रमाणे गजानन महाराज प्रकट दिन सोहळ्यास रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025 पासून प्रारंभ झालाय। गुरुवारी माघ वद्य सप्तमी शके 1945 दिनांक 20 फेब्रुवारी रोजी गजानन महाराज यांचा 147वा प्रकट दिन आहे। याच निमित्ताने दिनांक 16, 17, 18, 19 व 20 फेब्रुवारी पर्यंत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। दरम्यान रोज सकाळी अभिषेक, पूजा, आरती व संध्याकाळच्या पूजा आरतीसह विविध धार्मिक व इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। यामध्ये दापोली येथील श्री हनुमान प्रासादिक भजनी मंडळाचे श्री गजानन बेलोसे, पांगरवाडी येथील श्री मर्याई भजनी मंडळाचे श्री संतोष भाटकर, जालगाव येथील श्री लक्ष्मीनारायण महिला भजनी मंडळाच्या श्रीमती माधुरी परांजपे व श्री दत्त प्रासादिक भजनी मंडळाचे श्री मंदार जाधव आणि विद्याभारती भजनी मंडळाच्या श्रीमती शेवाळे, तसेच घिमवणे सुतारवाडी येथील श्री गुरुप्रसाद भजनी मंडळाचे श्री सुशांत देवधरकर इत्यादींची सुश्राव्य भजने, तसेच पुणे येथील महिला शाहीर श्रीमती विनीता जोशी यांच्या पोवाड्याचा बहारदार कार्यक्रम, याचबरोबर आंजर्ले येथील श्री विद्याधर शास्त्री करंदीकर यांचे प्रबोधनपर प्रवचन व स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांसाठी पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन आहे। गुरुवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी श्री गजानन महाराज प्रकट दिनी सकाळी 5:30 ते 10 या वेळेत काकड आरती, अभिषेक व लघुरुद्र, पालखी पादुका प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होईल। तदनंतर हपप श्री विजय नित्सुरे आंजरे यांचे सुश्राव्य कीर्तन होऊन झुणका भाकर महाप्रसाद व तदनंतर वारकरी संगीत कार्यक्रम पश्चात निगडे येथील ओम आदित्यनाथ वारकरी संप्रदाय मंडळाचे गुरुवर्य हबप श्री पांडुरंग बुवा रेवाडे यांच्या समवेत श्रींच्या पादुकांच्या पालखी मिरवणुकीस आरंभ होणार आहे। तदनंतर मंत्रजागर व ब्राह्मणवाडी येथील श्री महालक्ष्मी भजनी मंडळाचे रमेश काडू यांच्या भजनानंतर हरिपाठ व प्रकट दिनाची महाआरती होऊन या सोहळ्याची सांगता करण्यात येणार आहे। दरम्यान महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या दापोली आगारातर्फे श्री गजानन महाराज मंदिर घिमवणे ते जालगाव दरम्यान विशेष बस सेवांचे आयोजन करण्यात आले आहे। शिवसत्ता टाइम्स साठी देवेंद्र मोरे, दापोली। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।